Very good morning to all. Today we will discuss about some mechanical properties of the metal. In the previous lecture we started some properties of the material, out of which physical properties we have discussed, as well as some of the mechanical properties also we discussed. Now today we will start with brittleness. Now first of all, what is meant by brittleness? Brittleness means it is nothing but it's a property of the material by virtue of which it will fracture without appreciable deformation. It is called as brittleness. Brittleness आपण मराठीमध्ये म्हणतो ठिसूळपणा. म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये काय असलं पाहिजे, म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे बघा, ही अशी प्रॉपर्टी आहे मटेरियलची त्याच्यामुळं काय होतं, तो मटेरियल फ्रॅक्चर होतो. काय होण्याच्या ऐवजी ॲप्रिसिएबल डिफॉर्मेशन होण्याच्या आधीच तो काय होतो, फ्रॅक्चर होतो. म्हणजे काय सिच्युएशन कशी आहे पहा. Right now we are having one material with us and we are trying to apply certain amount of stress on the material and we are trying to deform it. Deform it म्हणजे आपल्याकडे जो मटेरियल आहे किंवा मेटल कंपोनंट आहे त्याच्यावरती मी फोर्स अप्लाय करतोय आणि त्याला मी काय करायचं आहे, त्याचं डिफॉर्मेशन करायचं आहे, त्याचं साईज शेप बदलायचे किंवा त्याला बेंड करायचं आहे, त्याला वाकवायचं आहे, त्याची डायमीटर छोटी करायची आहे किंवा त्याला फ्लॅट करायचे जे काय असेल, म्हणजे डिफॉर्मेशन करायचं आहे, साईज अँड शेप बदलायचा आहे. पण जर का त्या मटेरियलचं थोडं सुद्धा साईज अँड शेप बदलत नसेल आणि तो आपण जर त्या बॉडीवरती तसाच फोर्स अप्लाय करत राहिलो तर तो त्याचे साईज अँड शेप न बदलता डायरेक्ट दोन तुकड्यांमध्ये डिवाइड होत असेल तर त्या ठिकाणी त्या बॉडीमध्ये त्या मटेरियलमध्ये जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला आपण ब्रिटलनेस असं म्हणतो. ओके, सी म्हणजे इथं काय म्हटलं, दॅट बॉडी फ्रॅक्चर विदाउट ॲप्रिसिएबल डिफॉर्मेशन. म्हणजे साईज शेप न बदलता जेव्हा आपण एखाद्या पार्टवरती फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्या पार्टचा साईज शेप न बदलता डायरेक्ट त्याचे दोन तुकडे होतात किंवा त्याचं फ्रॅक्चर होतं. तर असे ज्या मटेरियलमध्ये असं होत असेल तर त्या मटेरियलमध्ये जी प्रॉपर्टी असते त्याला म्हणायचं ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण देऊ शकतो ते म्हणजे आपल्या चॉकचं. chalk which is used in the classrooms, that chalk is a brittle one. तो ठिसूळ आहे. म्हणजे कसा, समजा आपल्याकडे चॉक आहे आणि त्या चॉकवरती आपण फोर्स अप्लाय केला कशासाठी, त्याला बेंड करण्यासाठी, तर चॉक हा बेंड होणार नाही, तो वाकणार नाही. त्याच्यावर जर दोन बाजूनं दोन एंडनं आपण फोर्स अप्लाय करायला लागलो तर काय होईल, तो बेंड होणार नाही पण डायरेक्ट फोर्स जर अप्लाय करत राहिलो तर डायरेक्ट तो दोन तुकड्यात डिवाइड होईल, त्याचे तुकडे होतील लगेचच. म्हणजे इट विल फ्रॅक्चर बट इट विल नॉट डिफॉर्म. त्याच्यामध्ये ॲप्रिसिएबल डिफॉर्मेशन होणार नाही, ते न होताच त्याचे दोन तुकडे होतील. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे याला म्हणतात ब्रिटलनेस. आता हे झालं चॉक इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ नॉन टेक्निकल. नाउ व्हॉट इज अ टेक्निकल एक्झाम्पल. एक्झाम्पल द्यायचं असेल तर कास्ट आयर्न मटेरियलचं आपण देऊ. कास्ट आयर्न मटेरियल हे खूप ब्रिटल असतं. कास्ट आयर्न मटेरियल इज ब्रिटल वन, ठिसूळ आहे. समजा कास्ट आयर्न मटेरियलचा जर पार्ट असेल आणि तो जर आपल्या हातातून आपण जमिनीवर टाकून दिला तर डायरेक्टली तो मेटल तुटतो किंवा फुटतो. तुटतो म्हणण्यापेक्षा फुटतो असं म्हणू, फ्रॅक्चर होतो. ओके, आणखीन एखादं एक्झाम्पल ब्रिटलनेस द्यायचं असेल तर बेस्ट एक्झाम्पल आहे जे की सगळ्यांनी पाहिलेलं असेल, ग्लास, काच. ग्लास इज ऑल्सो व्हेरी nice example regarding brittleness. That glass, suppose you are applying certain amount of force on the glass, then that glass will not get deformed, but without deformation it will directly fractured. तो वाकणार नाही किंवा बेंड होणार नाही पण डायरेक्ट तुटणार किंवा फुटणार, त्याला आपण म्हटलंय ब्रिटलनेस. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी वी विल डिस्कस, दॅट इज हार्डनेस. हार्डनेस. आता हार्डनेस म्हणजे काय, सी हार्डनेस मीन्स व्हॉट, इट इज ability of material to withstand scratching, wear and abrasion, indentation, penetration, harder bodies, that is known as hardness. Means exactly what, see ability of material to withstand scratching म्हणजे काय, मटेरियलची अशी क्षमता ज्याच्यात काय होतं, विथस्टँड म्हणजे तो सहन करतोय किंवा थांबतोय. कशाला थांबतोय, कशाला सहन करतोय, स्क्रॅचिंग. विथस्टँड स्क्रॅचिंग, वेअर अँड ॲब्रेशन. म्हणजे जर एखाद्या पार्टवरती मी स्क्रॅचिंग करण्याचा प्रयत्न केला, त्याची झीज करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचं ॲब्रेशन करण्याचा प्रयत्न केला
किंवा एखादा पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये मी घुसवण्याचा, पेनिट्रेट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या मटेरियलमध्ये हे काहीच होत नाही, म्हणजे त्याच्यावरती स्क्रॅचिंग होत नाही, त्याची झीज होत नाही, त्याचं ॲब्रेशन होत नाही, किंवा तो हार्ड पार्ट त्या मेन पार्टमध्ये घुसत पण नाही. असं जर झालं तर ती जी बॉडी आहे त्या बॉडीला, त्या बॉडीमध्ये असणारी जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण म्हणतो हार्डनेस किंवा हार्ड. आता एक्झाम्पल कसं देऊ आपण? समजा आपल्याकडे एक मेटल आहे, समजा एक मेटलचा टेबल आहे, कन्सिडर करा एक टेबल आहे मेटलचा, आणि आपल्याकडे दुसरा आणखीन एक हार्ड बॉडी आहे, लेट्स कन्सिडर नाईफ, चाकू आहे. ओके, दोन्ही पण मेटलचेच आहेत. आता काय करायचं आहे, तो चाकू त्या टेबलवरती स्क्रॅच करण्याचा प्रयत्न करा. जर तो स्क्रॅच आपण केला आणि स्क्रॅच तिथं झालाच नाही, याचा अर्थ काय? दॅट टेबल इज हार्ड बॉडी, और इन द टेबल हार्डनेस इज प्रेझेंट, दॅट्स वाय स्क्रॅचिंग नॉट टेक प्लेस देअर. त्याची नंतर त्या टेबलचं झीज घडवून आणण्याचा प्रयत्न करा, झिजतं का बघा. तो झिजला नाही तरी आपण कन्सिडर करू येस इट इज हॅव्हिंग व्हेरी गुड हार्डनेस. किंवा चाकू त्या टेबलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करा, चाकू पण मेटल आहे, टेबल पण मेटल आहे, पण चाकू जर त्या टेबलमध्ये घुसला नाही, आता हे चाकू पण हार्ड बॉडी आहे, हे जर घुसला नाही याचा अर्थ काय? दॅट टेबल हॅव्हिंग अ प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड ॲज हार्डनेस, त्याला आपण म्हणतो हार्डनेस. आता this particular hardness you can calculate, this hardness you can calculate by means of some tests, just like Brinell's hardness testing, Rockwell hardness testing, Vickers hardness testing and so on. आपल्याकडे काही टेस्ट आहेत, त्या टेस्ट करून आपण काय करतो, या हार्डनेस मटेरियलची फाइंड करत असतो. ओके, तर या ठिकाणी काय होतं की आपल्याला हार्डनेस मेजर करण्यासाठी काही टेस्ट आपल्याकडे आहे, जसं की ब्रिनेल्स हार्डनेस टेस्ट, रॉकवेल हार्डनेस टेस्ट, विकर्स हार्डनेस टेस्ट. या तिघापैकी कुठलंही हार्डनेस टेस्ट आपण यूज करू आणि त्यापासून काय करू, मटेरियलची हार्डनेस मोजू शकतो. आता हार्डनेस ही प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या मटेरियलमध्ये असते हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, देर आर अबाउट 10 मटेरियल्स और 10 examples we are having with us, just like see, I will just tell the names of that material which are very hard. See, first one is talc, gypsum, calcite, fluorite, apatite, orthoclase, quartz, topaz, corundum and diamond. So these are the 10 materials which are very hard in nature, or we can say in these material hardness properties present. Now one more thing we should keep in mind, in the sequence I have taken the names as increasing way. That means first one was talc. Out of these 10, talc is having the least हार्डनेस, सगळ्यात कमी हार्डनेस टाल्क मध्ये, त्याच्यापेक्षा जास्त हार्डनेस जिप्सम मध्ये, त्याच्या मग हे टाल्क जिप्सम पेक्षा जास्त हार्डनेस कॅल्साइट मध्ये, त्याच्यापेक्षा जास्त हार्डनेस फ्लोराईट मध्ये, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा या चौघांपेक्षा जास्त हार्डनेस ॲपेटाईट मध्ये, आता या 5 जणांपेक्षा पण जास्त हार्डनेस ऑर्थोक्लॅस मध्ये, त्यानंतर क्वार्ट्ज मध्ये आहे, टोपॅज मध्ये, कॉरंडम आणि डायमंड मध्ये. म्हणजे जसं 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 पुढचे नावं घेतोय तशी तशी हार्डनेस त्याची वाढत जाते. मग शेवटचं नाव कोणतं घेतलं? डायमंड. सो डायमंड इज द हार्डेस्ट मटेरियल इन द नेचर. मग डायमंडच्या एक्झॅक्ट लगेच खाली कोण आहे? कॉरंडम. त्याच्या आधी कोण आहे? टोपॅज. त्याच्या आधी कॉर्ड्स. त्याच्या आधी ऑर्थोकॅज. हे सगळे जे मटेरियल्स आहेत यांच्याबद्दल आपल्याला एखादा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो, की एखादं नाव सांगितलं जाईल की विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज हॅव्हिंग very good, or which of the following is hardest material, simple, which of the following is hardest material, आणि आपल्याला एक्झाम्पल दिलं कुठलं? टाल्क, जिप्सम, क्वार्ट्ज अँड कॉरंडम. आता हे सगळे चारीच्या चारी हार्डनेस असणारे आहेत. मग विच ऑफ द फॉलोइंग इज हार्डेस्ट मटेरियल, सगळ्यात हार्डेस्ट कोण आहे? शेवटचा होता कॉरंडम. म्हणजे कॉरंडम मध्ये सगळ्यात जास्त हार्डनेस आहे, बाकीच्यांमध्ये पण हार्डनेस आहे पण जास्ती नाहीये. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, सो नेक्स्ट प्रॉपर्टी we will discuss. That next property is toughness. Now toughness, what is mean by toughness? See, it is defined as, it is the amount of energy that a material can absorb before it fracture. म्हणजे दोन गोष्टी इथं महत्वाच्या आहेत बघा.
इट इज अमाऊंट ऑफ एनर्जी. अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे बॉडीवरती पडणारी जेवढी काही एनर्जी आहे ती म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट अ मटेरियल कॅन ॲब्सॉर्ब. म्हणजे एखाद्या मटेरियलवरती काही एनर्जी जर पडली तर ती सगळीच्या सगळी एनर्जी मटेरियलनं जर ॲब्सॉर्ब केली, कधीपर्यंत? बिफोर इट फ्रॅक्चर. फ्रॅक्चर होण्याच्या आधीपर्यंत. म्हणजे जर का एखाद्या मटेरियलवरती काही एनर्जी पडली आणि ती सगळीच्या सगळी एनर्जी मटेरियलनं तो मटेरियल फ्रॅक्चर होण्याच्या आधीपर्यंत ॲब्सॉर्ब केली तर त्या मटेरियलमध्ये जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण म्हणतो टफनेस. ओके. म्हणजे याचं एखादं एक्झाम्पल आपण देऊ शकतो चांगलं. ते म्हणजे आपण माइल्ड स्टीलचं एक्झाम्पल देऊ शकतो. माइल्ड स्टील इज हॅव्हिंग व्हेरी गुड और व्हेरी नाईस टफनेस ॲज वेल ॲज ब्रास मटेरियल आहे, मँगनीज स्टील आहे, रॉट आयर्न आहेत. हे सगळे मटेरियल त्याच्यामध्ये टफनेस जास्त आहे. म्हणजे कसं, समजा माइल्ड स्टीलचं मटेरियल आहे आणि त्याच्यावरती आपण हॅमर मारला, हातोडा मारला. हातोडा मारतोय म्हणजेच काय करतोय आपण? हातोड्यातली एनर्जी त्या माइल्ड स्टील मटेरियलला देतोय. ओके, दॅट अमाऊंट ऑफ एनर्जी गिवन टू द मटेरियल. नाव दॅट माइल्ड स्टील विल ॲब्सॉर्ब इट. तो काय, माइल्ड स्टील काय करेल? हातोड्याकडनं आलेली सगळी एनर्जी तो ॲब्सॉर्ब करेल बिफोर इट फ्रॅक्चर. म्हणजे काय, सगळी ॲब्सॉर्ब करेल पण तो फ्रॅक्चर न होता ॲब्सॉर्ब करेल. जर फ्रॅक्चर झाला तर काय, विषय संपला ना, मग तो फेल झाला, मग तिथं टफनेस वगैरे काही असण्याचा काही संबंध नाही. ओके, सो कीप इन माइंड, टफनेस मीन्स व्हॉट? इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी that material can absorb before it fracture, right? Now next property is resilience. Resilience, actually this particular resilience property and toughness property, these are quite same, actually similar, not same, a little bit similar. See, resilience is the capacity of material to absorb or store the energy and to resist shock and impact. म्हणजे पहा, रेझिलियन्समध्ये पण काय, म्हणजे रेझिलियन्स काय असतं? समजा एखादा मटेरियल आहे आणि त्या मटेरियलमध्ये काय, बघा, कॅपॅसिटी ऑफ मटेरियल टू ॲब्सॉर्ब द एनर्जी ऑर स्टोअर द एनर्जी. म्हणजे याच्यात या मटेरियलमध्ये सुद्धा एनर्जी ॲब्सॉर्ब करण्याची किंवा एनर्जी स्टोअर करण्याची क्षमता आहे. जसं की इथं होती बघा, अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट मटेरियल कॅन ॲब्सॉर्ब. इथं पण म्हटलंय अमाऊंट ऑफ एनर्जी म्हटलं कॅपॅसिटी, कॅपॅसिटी ऑफ मटेरियल टू ॲब्सॉर्ब ऑर स्टोअर एनर्जी. इकडे म्हटलं होतं, वरती म्हटलं होतं आपण बिफोर फ्रॅक्चर. पण आधी रेसिलियन्समध्ये काय म्हणतोय? रेसिलियन्स इज कॅपॅसिटी ऑफ मटेरियल टू ॲब्सॉर्ब ऑर स्टोअर एनर्जी अँड टू रेजिस्ट शॉक अँड इम्पॅक्ट. म्हणजे इथं हा जो पुढचा वर्ड आहे हाच फक्त एक एक्स्ट्रा झाला, जे की टफनेसमध्ये नव्हता. म्हणजे बघा, अमाऊंट ऑफ एनर्जी मटेरियल कॅन ॲब्सॉर्ब हे टफनेसमध्ये आहे, कॅपॅसिटी ऑफ मटेरियल टू ॲब्सॉर्ब द एनर्जी ऑर स्टोअर द एनर्जी हे रेसिलियन्समध्ये आहे. मग इथं काय होतं? टफनेसमध्ये होतं बिफोर इट फ्रॅक्चर. आणि इथं काय नवीन आहे? अँड टू रेजिस्ट शॉक अँड इम्पॅक्ट. म्हणजे शॉक अँड इम्पॅक्ट सुद्धा हा रेजिस्ट करतो, त्याला आपण म्हटलंय resilience. Okay, so one more time I will repeat and then we move further. See, resilience means, resilience is capacity of material to absorb or store energy and resist shock and impact. Capacity म्हणजे क्षमता, मटेरियलची अशी क्षमता ज्याच्यामुळे काय होतं, तो मटेरियल एनर्जी ॲब्सॉर्ब करतो किंवा एनर्जी स्टोअर करतो आणि शॉक आणि इम्पॅक्ट जे आहेत त्याला विरोध करतो, रेजिस्ट करतो. तर त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो resilience. Okay, so keep in mind. Now actually this resilience property is very important in the vibrations. या vibrations मध्ये ही resilience खूप महत्वाची आहे. म्हणजे काही पार्ट बनवण्यासाठी, जसं की शॉक ॲब्सॉर्बर असतील किंवा जे हेवी व्हेकल्स आहेत त्याच्या खाली त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होऊ नयेत किंवा त्याच्यावरती पडणारी सगळी एनर्जी ॲब्सॉर्ब व्हावी म्हणून जे काही डिव्हाइसेस आपण बनवतो, जसं की लिप स्प्रिंग असेल किंवा शॉक ॲब्सॉर्बर असतील, तर त्या मटेरियलमध्ये ही रेसिलियन्स नावाची प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण की रेसिलियन्स म्हणजेच काय, कॅपॅसिटी ऑफ मटेरियल टू ॲब्सॉर्ब द एनर्जी, एनर्जी ॲब्सॉर्ब करता आली पाहिजे त्याला. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट, सी फटिग. फटिग म्हणजे काय? सी, फटिग मीन्स फेल्युअर ऑफ मटेरियल caused under repeated loads or cyclic stresses is known as fatigue or fatigue failure. इथे दोन गोष्टी लक्षात घ्या. फेल्युअर ऑफ द मटेरियल, बघा मटेरियलचं फेल्युअर झालं. ओके, फेल्युअर ऑफ द मटेरियल, मटेरियलचं फेल्युअर कुणामुळं? कॉज्ड
कॉज्ड म्हणजे कारण. काय कारण आहे? अंडर द रिपीटेड लोड ऑर सायक्लिक ट्रेसेस. म्हणजे एखाद्या बॉडीवरती जर रिपीटेटिव्ह पुन्हा 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 लोड पडत असतील आणि त्या पुन्हा पुन्हा पडणाऱ्या लोडमुळं किंवा त्या सायक्लिक ट्रेसेसमुळं जर मटेरियलचं फेल्युअर झालं तर त्या फेल्युअरला म्हणायचं फटीग फेल्युअर. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज फटीग ऑर फटीग फेल्युअर. सिम्पल. आता एखादं एक्झाम्पल सांगू आपण फटीगच्या बाबतीमध्ये. काय सांगता येईल? समजा एखादी तार आहे आपल्याकडं, तार. ओके, छोटीशी तार आहे आणि त्या तारेला काय करायचं, आपल्याला 2 पार्टमध्ये तोडायचं आहे. पण ते तोडत असताना कुठलाही डिव्हाइस वापरायचा नाही, हॅकसॉ ब्लेड वगैरे काही वापरायचं नाही आणि असंच तोडायचं. मग काय करणार आपण? वी विल ट्राय टू बेंड इट. ओके, त्या तारेला आपण बेंड करणार. मग तुटेल का? नाही तुटणार. मग त्याला अनबेंड करा, पुन्हा विरुद्ध दिशेने फिरवा. बेंडिंग अनबेंडिंग, बेंडिंग अनबेंडिंग, जस्ट कंटिन्यू, गो ऑन डुईंग. करत राहा, करत राहा. मग एक 5-6 वेळा तुम्ही जेव्हा कराल तेव्हा काय होईल? ती तार ब्रेक होईल. म्हणजे या ठिकाणी काय केलं तुम्ही? तुम्ही काय केलं? रिपीटेटिव्ह लोड्स टाकले, बेंडिंग अनबेंडिंग, बेंडिंग अनबेंडिंग, म्हणजे कंटिन्युअसली रिपीटेटिव्ह लोड टाकले, सायक्लिक ट्रेसेस अप्लाय केले. त्यामुळं मटेरियलचं काय झालं? फेल्युअर झालं. मग त्या प्रॉपर्टीला किंवा त्या फेल्युअरला आपण म्हणतो फटीग फेल्युअर. ओके, जस्ट कीप इन माइंड. आता ही प्रॉपर्टी पण खूप महत्वाची आहे. जेव्हा आपण मटेरियल सिलेक्शन करतो तेव्हा फटीग प्रॉपर्टी खूप महत्वाची असते. आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. म्हणजे आपल्या घरामध्ये असणारा जो फॅन आहे त्या फॅनमध्ये सुद्धा ही फटीग प्रॉपर्टी असणं खूप गरजेचं असतं. का गरजेचं आहे? कारण की फॅन हा कंटिन्युअसली फिरतोय, म्हणजे त्याच्यावरती कंटिन्युअसली रिपीटेटिव्ह लोड पडतायत, सायक्लिक ट्रेसेस पडतायत. बरोबर, कंटिन्युअसली रिपीटेटिव्ह लोड पडतायत, सायक्लिक ट्रेसेस पडतायत आणि त्याच्यामुळं ते मटेरियल कधी ना कधी फेल होईल. मग ते फेल जर झालं तर संपलं, त्याची प्रॉपर्टी संपली ना, फटीग प्रॉपर्टी फेल झाली. मग ते होऊ नये म्हणून काय करतो आपण? त्याची फटीग फेल्युअर होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये फटीग स्ट्रेंथ डेव्हलप करतो. म्हणजेच आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे की किती रिपिटेटिव्ह लोड पडल्यानंतर ती बॉडी तुटते किंवा फेल होते. हे जर कळलं तर आपण त्याची स्ट्रेंथ वाढवू आणि स्ट्रेंथ वाढवली तर त्याचं फटीग फेल्युअर होणार नाही. ओके, सो दिस पॉईंट वी शुड कीप इन माइंड. आता त्याला आपण म्हणतो फटीग स्ट्रेंथ. लगेच डिस्कस करू आपण फटीग स्ट्रेंथ म्हणजे काय, पॉईंट वाईज. काय बघा, fatigue strength means what? Fatigue strength is the property of material to withstand continuously varying and alternating loads. म्हणजे काय हो? फटीग स्ट्रेंथ म्हणजे ही पण एक ताकद आहे. ओके, स्ट्रेंथ ताकद. आता ही कसली ताकद? फटीग स्ट्रेंथ आहे. काय म्हणणं याचं? द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. मटेरियलची अशी प्रॉपर्टी आहे जेणेकरून काय होतं? टू विथस्टँड. विथस्टँड म्हणजे टिकणे. कंटिन्युअसली व्हॅरिंग अँड अल्टरनेटिंग लोड. म्हणजे जर एखाद्या बॉडीवरती किंवा एखाद्या मटेरियलवरती कंटिन्युअसली बदलणारे आणि अल्टरनेट होणारे लोड जर पडले तर तरी सुद्धा ती बॉडी फेल होत नाही. तर त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो फटीग स्ट्रेंथ. म्हणजे सिंपली गोष्ट आहे. बघा, वरती सांगितलं फटीग म्हणजे काय? रिपीटेटिव्ह ट्रेस बॉडीवर पडले आणि त्या बॉडी काय झाली? फेल झाली. त्याला म्हणायचं फटीग किंवा फटीग फेल्युअर. आता इथं पण तेच म्हटलंय. हे बघा, अल्टरनेटिंग आणि व्हॅरिंग लोड. म्हणजे एखाद्या बॉडीवरती अल्टरनेटिंग किंवा व्हॅरिंग लोड पडले आणि तरी सुद्धा ती बॉडी फेल झाली नाही. म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय आहे? स्ट्रेंथ आहे. स्ट्रेंथ आहे म्हणून तर फेल नाही झाली. आणि फेल झाली असती तर फटीग फेल्युअर म्हटलं असतं. फेल झाली नाही म्हणून फटीग स्ट्रेंथ म्हणायचं. ओके, नाव next point. This is all about the fatigue strength. Now next point is creep. It's very important definition. Creep म्हणजे काय? पहा, slow and progressive deformation of the material with time at constant stress is called as creep. आता इथं जर तुम्ही बघितलं या डेफिनेशनला, ह्या डेफिनेशनमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. फर्स्ट वन, स्लो अँड प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मेशन. स्लोली अँड प्रोग्रेसिव्ह, स्लो अँड प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मेशन हा पहिला. दुसरा, ऑफ मटेरियल विथ टाइम. आणि तिसरा, ॲट कॉन्स्टंट ट्रेस. 3 महत्वाचे पॉईंट. बघा, काय घडतं मटेरियलवरती? स्लो आणि प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मेशन. स्लो अँड प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मेशन, नंबर 1. नंबर 2, विथ रिस्पेक्ट टू टाइम. नंबर 3, ॲट कॉन्स्टंट ट्रेस. मग त्या ठिकाणी जी प्रॉपर्टी त्याला म्हणायचं क्रीप. आता डिफाईन, याला एक्सप्लेन कसं करायचं बघा. लेट्स कन्सिडर वी आर हॅव्हिंग अ मटेरियल. आपल्याकडे एक मशीन कंपोनेंट आहे, एक मटेरियल आहे. ठीक आहे. आता या मटेरियलवरती आपण काय करणार? आपण थोडासा कॉन्स्टंट ट्रेस टाकणार. कॉन्स्टंट ट्रेस अर्थ काय?
एक स्टेडी ट्रेस म्हणजे तो बदलणार नाही. ओके, तो तितकाच राहील. सपोज 100 न्यूटन इतका जर 100 न्यूटन पर mm² इतका जर आपण ट्रेस टाकला तर तो तेवढाच ठेवायचा. त्याचा 100 नॉट 1 100 नॉट 2 पण नाही करायचं, काहीच करायचं नाही. जेवढा आहे तेवढंच ठेवायचं. त्याला आपण म्हटलं कॉन्स्टंट ट्रेस. कॉन्स्टंट म्हणजे जेवढा आहे तेवढाच. ओके, विथ टाइम म्हणजे जसा टाइम पास होतो तसा तसा तेवढाच ठेवायचा. म्हणजे काही केलं तरी ट्रेस बदलायचा नाही किंवा ट्रेसची व्हॅल्यू बदलायची नाही. तर एखाद्या बॉडीवरती एक पर्टिक्युलर ट्रेस आपण अप्लाय केला आणि टाइम पास होऊ दिला तर काय होईल, जसा जसा टाइम पास होईल विथ रिस्पेक्ट टू टाइम, जसा जसा टाइम पास होईल तसं तसं त्याच्यात काय होईल, त्या बॉडीमध्ये स्लोली स्लोली बट प्रोग्रेसिव्हली डिफॉर्मेशन विल ऑकर. म्हणजे काय, स्लोली स्लोली म्हणजे हळूहळू, प्रोग्रेसिव्ह म्हणजे वाढत जाणारं, हळूहळू वाढत जाणारं डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजे साईज अँड शेपमध्ये होणारा बदल. म्हणजे काय झालं, हळूहळू वाढत जाणारा साईज अँड शेपमध्ये बदल झाला. कुणाचा, मटेरियलचा. कधी, ॲज टाइम पासेस, जसं जसं टाइम जाईल तसं तसं. कधी, ॲट कॉन्स्टंट ट्रेस, म्हणजे जेव्हा एखाद्या बॉडीवरती कॉन्स्टंट ट्रेस टाकू आणि टाइम पास होत जाईल तसं तसं त्या मटेरियलमध्ये हळूहळू पण वाढत जाणारं डिफॉर्मेशन होतं. तर ह्या प्रॉपर्टीला म्हणायचं क्रिप. ओके, ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर क्रिप प्रॉपर्टी इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण की बघा, क्रिपमध्ये काय सांगितलं आपल्याला, एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, स्लो आणि प्रोग्रेसिव्ह. स्लो म्हणजे हळूहळू, प्रोग्रेसिव्ह म्हणजे वाढत जाणारा. म्हणजे कुठलाही पार्ट हा आपण पाहतो तो अचानक तुटतो असं अचानक कधी काही होत नसतं. हळूहळू त्याच्यामध्ये प्रोसेस झालेली असते आणि आपल्याला त्याचं रिझल्ट डायरेक्टली दिसतं की एखादा पार्ट डायरेक्ट तुटला. डायरेक्ट नसतो तुटत तो, त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याच्यावरती काहीतरी लोड पडतोय, कॉन्स्टंट लोड पडतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. बराच वेळ झाला, बराच म्हणजे 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, महिनाभर, 2 महिने इतका वेळ झाला आणि त्या जेव्हा ट्रेस पडला तेव्हा हळूहळू स्लोली स्लोली त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन सुरू झालं होतं. पण जेव्हा लोड पडला तेव्हा हळूहळू छोटं छोटं डिफॉर्मेशन होतं. पण जसं जसं टाइम पास होत गेला तर ते डिफॉर्मेशन काय झालं, प्रोग्रेसिव्ह झालं. प्रोग्रेसिव्ह म्हणजे वाढत गेलं. सुरुवातीला एक हेअरलाईन असेल, आपल्या केसा इतकं क्रॅक असेल, नंतर ते क्रॅक वाढत गेलं, वाढत जाऊन जाऊन काय झालं, हे एक अशा स्टेजला गेलं जेव्हा की ती बॉडी तुटणार आहे. ओके, तर त्याला आपण म्हटलंय क्रिप. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. क्रिप म्हणजे काय, स्लो अँड प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मेशन ऑफ मटेरियल विथ टाइम ॲट कॉन्स्टंट स्ट्रेस इज कॉल्ड ॲज क्रिप. नाव वन थिंग वी शुड कीप इन माइंड ऑलवेज, ही क्रिप प्रॉपर्टी आपल्याला कुठं कन्सिडर करायची असते. क्रिप प्रॉपर्टी आपण सगळ्या मटेरियलमध्ये कन्सिडर करतोच. कारण की जेव्हा आपण IC इंजिन किंवा बॉयलर किंवा टर्बाईन डिझाईन करतो त्यावेळेस आपल्याला या क्रिप या प्रॉपर्टीला कन्सिडर करावंच लागतं. नुसतं बॉयलर, टर्बाईन आणि IC इंजिनच नाही तर रॉकेट्स असतील, मिसाईल असतील, सुपरसॉनिक जेट्स असतील, न्यूक्लिअर रिॲक्टर फील्ड असेल, अशा सगळ्या ठिकाणी, त्याच्यात तसंच स्टीम पॉवर प्लांट असेल किंवा केमिकल प्लांट असतील, अशा सगळ्या ठिकाणी क्रिप ही प्रॉपर्टी कन्सिडर करावी लागते. ओके, ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. म्हणजे आपल्याला जेवढे काही कंपोनंट पार्ट आपण बनवतो त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी म्हणजे क्रिप प्रॉपर्टी असायलाच पाहिजे. नाव सी दिस पर्टिक्युलर क्रिप having from this particular property creep we should or we can draw a creep curve. Okay, just see that creep curve is here. Okay, this creep curve, this from this creep curve you can understand this creep curve is divided into three main types or three stages. Types nahi, stages. कुठले कुठले, प्रायमरी क्रिप, सेकंडरी क्रिप अँड टर्शरी क्रिप. म्हणजे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज अँड थर्ड स्टेज, 3 स्टेजेस आहेत. बरं, ते बघू आपण. तर त्याच्या आधी एक गोष्ट महत्त्वाची पाहिजे, काय, this creep property you can understand on the diagram in which on x axis time is there and on y axis extension is there. एक्सटेन्शन म्हणजे काय, साईज शेप मध्ये जो काही बदल होतो त्याला आपण म्हटलं एक्सटेन्शन. एक्सटेन्शन म्हणजे समजा एखादं वायर आहे त्याला मी ओढलं, खेचलं, तर त्याचं काय झालं, इलॉंगेशन झालं, तो लांबला, म्हणजे त्यात काय झालं, एक्सटेन्शन झालं. ओके, नाउ सी on x axis time is there, on y axis extension is there. Now this creep is having 3 stages. म्हणजे क्रिप जे घडतं
ते पहिल्या स्टेजमध्येच नाही घडत, त्या 3 स्टेजमध्ये जातं आणि तेव्हा ते क्रीप पूर्ण होतं. म्हणजे कसं कसं पहा, सुरुवातीला आता हा ओ किंवा 0 पॉईंट जो आहे, या ठिकाणी टाइम किती आहे? 0 आहे. एक्सटेन्शन किती आहे? 0 आहे. आता काय करू आपण, आपल्याकडे जो मटेरियल आहे त्याच्यावरती आपण काहीतरी ट्रेस अप्लाय करू. ओके, काहीतरी ट्रेस अप्लाय करू. कॉन्स्टंट ट्रेस, कॉन्स्टंट म्हणजे समान, जेवढा सांगितलाय म्हणजे 100 असेल तर तेवढा फिक्स, अजिबात बदल करणार नाही, वाढवणार नाही, कमी करणार नाही. कॉन्स्टंट ट्रेस आपण अप्लाय केला. एखाद्या बॉडीवरती जर कॉन्स्टंट ट्रेस अप्लाय केला, ते केल्याबरोबर त्या बॉडीमध्ये इन्स्टंटेनियस इलॉंगेशन होत असतं. म्हणजे काय, एखाद्या पार्टवरती जर फोर्स अप्लाय केला, लगेच तो क्षणात ताणला जातो किंवा ओढला जातो, म्हणजे लांबला जातो. ओके, त्याला आपण म्हटलं इन्स्टंटेनियस इलॉंगेशन. हे झालं इथपर्यंत. आता इथून सुरुवात होते ती म्हणजे प्रायमरी क्रीपला. प्रायमरी क्रीप, सी हे कर्सर दिसतं, हा पॉइंट, या पॉइंट पासून ए पॉइंट पर्यंत जो कर्व आहे, दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी क्रीप. म्हणजे आपल्याला बघा, क्रीपची डेफिनेशन नीट डोक्यात ठेवा. क्रीप म्हणजे काय? स्लो अँड प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मेशन ऑफ मटेरियल विथ टाइम ॲट कॉन्स्टंट ट्रेस. जसा जसा टाइम पास होतो तसा तसा स्लोली आणि प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मेशन मटेरियलमध्ये होत असतं, जेव्हा त्याच्यावरती कॉन्स्टंट ट्रेस पडतो. आता प्रायमरी क्रीपकडे जर बघितलं नीट, तर तुम्हाला लक्षात येतं की हा क्रीप कर्व जो आहे हा डिक्रीजिंग आहे, हा कमी कमी होतोय. इकडं बघा, इट इज डिक्रीजिंग. ओके, द फर्स्ट स्टेज इन विच यू कॅन अंडरस्टँड इट इज डिक्रीजिंग, म्हणजे हा कर्व हा डिक्रीजिंग आहे. सेकंडरी क्रीपमध्ये बघायला मिळतं ए अँड बी, दीज 2 पॉइंट्स आर ॲट द सेम लेवल, एकाच लेवलवरती आहेत. म्हणजे हे काय, इट इज कॉन्स्टंट, जवळपास थोडंसं बी वरती आहे, पण तेवढं आपण निग्लिजिबल कन्सिडर करतो. म्हणून पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं, इन द फर्स्ट स्टेज creep is decreasing, कमी होत आहे. A to B in second stage, that creep is constant, and in the last stage B to D or B to C, what happens here, that creep is increasing, that is called as tertiary creep. It's दाखवलं मी. 3 stages of creep are there. First stage is called as primary stage or first stage. It represents the region of decreasing creep rate. म्हणजे तिथं काय बघायला मिळालं आपल्याला, क्रीप हा असा कमी कमी होत गेला. ओके, आता सेकंडरी स्टेज मध्ये काय घडलं, इन द सेकंडरी स्टेज क्रीप रेट इज कॉन्स्टंट, क्रीप रेट हा कॉन्स्टंट आहे. ऑल्सो नोन ॲज स्टेडी स्टेडी स्टेट क्रीप. म्हणजे इथं क्रीप रेट कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा कसा आहे, हा स्टेडी आहे, कारण की इथं ए पॉइंट आणि बी पॉइंट हे जवळपास एकाच लाईनला आहेत किंवा एकाच रेंजमध्ये आहेत. ओके, नाव लास्ट वन इज टर्शरी स्टेज, दॅट इज कॉल्ड ॲज थर्ड स्टेज. थर्ड स्टेज म्हणजे काय होतं, क्रीप ऑकर ॲट ॲक्सेलरेटेड रेट. म्हणजे क्रीपला काय होतं, ॲक्सेलरेट होतं, ते वाढतं. रेट ऑफ एक्सटेन्शन ॲक्सेलरेट्स अँड फायनली रप्चर टेक प्लेस. म्हणजे काय झालं, इथून बी पासून पॉईंट वरती जाणार आहे, त्याचं थर्ड स्टेजमध्ये, तिसऱ्या स्टेजमध्ये काय होणार की त्या बॉडीचं डिफॉर्मेशन जास्त होणार आणि त्याचं अल्टिमेट रिझल्ट काय असेल, रप्चर, तो पार्ट तुटणार. ओके, म्हणजे कुठलंही क्रीप जे होणार आहे ते अचानक होत नाही, या 3 स्टेजमध्ये होतं. म्हणजे पहिल्यांदा प्रायमरी क्रीप होतं, दुसऱ्यांदा सेकंडरी क्रीप आणि तिसरी स्टेज टर्शरी क्रीप. या 3 फेजमध्ये गेल्यानंतर इथं ती बॉडी तुटते किंवा फेल होते. ओके, सो keep these things in your mind very clearly. Here we have discussed all the definitions of the प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल्स. इथे आपण सगळे प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल बघितल्या, म्हणजे याच्यात फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या, केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या. ओके, सो this is all about the properties. Now after this, in the next lecture we will discuss about the microscopes, their working and their constructions. Okay, ठीक.